आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। हा मूर्ती, या तुझ्याबद्दल काय बोलल्या माहितीये का? गंगाने काय सांगितलं असेल ते मी सांगतो। ती छान आहे, हुशार आहे आणि हँडसम देखील आहे। नाही नाही, तू धोकेबाज आहेस असं बोलल्या। तुझं माझ्यावर प्रेम नाहीये तर माझ्याकडे असलेल्या संपत्तीच्या मागे लागल्यास तू असं बोलल्या। हे बघ संध्या, तुला इथे येऊन 4 दिवस पण नाही झालेत। उगाच गंगा आणि आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करू नकोस। गंगा या घरची सून बनून आली त्या आधीपासून तिला नीट ओळखतो मी। ती असं अजिबात सांगणार नाही। त्या असं बोलल्या की नाही हे त्यांनाच विचारा ना। ठीक आहे, विचारतो। गंगा, तू असं काही बोललीस का? ती शांतपणे उभी आहे याचा अर्थ ती बोलली असाच होतो ना। गंगा काय आहे, तू संध्याला असं कशाला सांगितलंस? नाही हो, ते काय ना, मला समजलं। माझा मुलगा संध्यावर प्रेम करतो हे गंगाला नाही आवडलंय। मूर्तीच्या आयुष्यात चांगले झालेलं गंगाला बघवतच नाही म्हणूनच हिने असं सांगितलं असणार। आम्ही तुमचं काय बिघडवलंय अरुण, सांग बरं। माझा मुलगा संध्यावर प्रेम करतो, ती नाही भेटली तर मरेन असं म्हणतो। म्हणून त्याच्या प्रेमापोटी आम्ही संध्याशी त्याचं लग्न लावून देऊ असं ठरवलं होतं। हे आमचं चुकलं का अरुण? सॉरी मामा, हा संध्या आणि मूर्तीचा आयुष्याचा प्रश्न आहे। यात हस्तक्षेप करण्याचा गंगाला काही अधिकार नाहीये। गंगाने जे केलं ते चुकीचंच केलं। नाही अरुण, एवढं सगळं झाल्यावरही आम्ही इथे थांबलो तर ते अजिबात योग्य नाही होणार। ठीक आहे, आता आम्ही हा महाल सोडून निघूनच जातो। मामा, मेहरबानी करून असं नका बोलू तुम्ही। गंगाच्या चुकीसाठी मी माफी मागतो ना। गंगाच्या कृत्यावर राग तर आलाच आहे, पण तुझ्या चेहऱ्याकडे बघून शांत राहतोय मी। मूर्ती कसा मुलगा आहे हे तू स्वतः सांग संध्याला। सांग अरुण। संध्या, गंगाकडे लक्ष नको देऊस तू। मूर्ती खरंच खूप चांगला मुलगा आहे। तो तुझ्यावर मनापासून प्रेम करतो। त्याच्याशी लग्न केलंस तर आयुष्यात तू खरंच आनंदी राहशील। संध्या, माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे। आपल्या दोघांमध्ये कोणालाही येऊ देऊ नकोस। माझ्याबद्दल वाईट सांगून आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न होणारच। हे बघ, आपल्या प्रेमापेक्षा मला कुठलीच संपत्ती महत्वाची नाहीये। माझ्यावर विश्वास ठेव संध्या। मूर्ती, माझा तुझ्यावर विश्वास आहे, पूर्णपणे विश्वास आहे। हा विषय मला वाढवायचा नाहीये। मूर्तीबद्दल वाईट बोललात त्यासाठी तुम्ही मूर्तीची माफी मागा। माफी मागा। सॉरी मूर्ती। यापुढे गंगा असं नाही वागणार। आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय। चला निघा सगळे, चला। तू काहीच जाणून न घेता सगळ्यांसमोर मला वाईट ठरवलं, पण का कोणास ठाऊक अशा परिस्थितीमध्ये मला तुझा राग नाही येते। का? तुम्ही रागावून तर दाखवा, मग बघा मी काय करते। मी कधीच तुझ्याशी भांडू नाही शकणार, पण आता सुद्धा सांगते, मूर्ती चांगला माणूस नाहीये। आपल्या दोघांमध्ये कोणालाही येऊ देऊ नकोस। माझ्याबद्दल वाईट सांगून आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न होणारच। वारुळाच्या आजूबाजूला कोणी आहे का? असाल तर आत वाकून बघा रे। हे काय, वारुळाच्या आतून आवाज येतोय का? माझं बोलणं ऐकू येतंय का? वाचवा रे मला।
कोणी आहे का? हे देवसेना, बोलायची पण ताकद नाही राहिली आता. देवसेना, काय झालं देवसेना? अगं एवढी पळतेस काय तू? मी बॉलने खेळत होते तर बॉल वारुळाजवळ गेला. मी बॉल घ्यायला तिथे गेले तर वारुळातून आवाज येत होता. वारुळामध्ये नाग आहे बाबा. वारुळामध्ये कदाचित बाबा बोलत होते की नाग असेल. ठीक आहे, आपण चला. बघूच. कुठे? इथूनच येत होता बाबा. इथे कान लावून ऐका तुम्ही. काही ऐकू आलं बाबा? नाही ग देवसेना, कसलाच आवाज येत नाहीये. मी ऐकलं तेव्हा आवाज येत होता बाबा. अगं तुला भास झाला असेल. मी स्पष्ट ऐकलं, मग भास कसा असेल? आपल्या मनात एखादी गोष्ट असते, तीच आपल्याला जाणवते की नाही, तसंच झालं असेल. तू त्या बाजूला जाऊन खेळा, तू या बाजूला अजिबात येऊ नकोस, ठीक आहे ना? नाही बाबा, मला आवाज ऐकू आला. हवा असेल तर तुम्ही हात वाकून बघा. मी खात्रीने सांगते, नक्कीच आतमध्ये काहीतरी आहे. ठीक आहे, आपण आतमध्ये काय ते बघूया. हा जरा. अरुण, काय करतोस तू अरुण? नाही, आतून आवाज येतो असं देवसेना बोलत होती, तेच काय ते मी बघत होतो. मामा, उगाच काहीतरी करू नकोस तू. आज चुकून पण वाकून बघू नकोस, परिणाम भयंकर होतील. अहो काय बोलता मामा? अरे ते आपले डोळे गेले होते हे सांगून आपण स्वतःची स्वतः इज्जत नाही काढायची. काहीतरी वेगळं सांगू याला. आजोबा, काय ग? आत काहीतरी आहे का हे बाबा बघत होते ना, मग तुम्ही का थांबवलं? बाबा तुम्ही बघा. नको अरुण, नको नको. तू वाकून आत बघत असताना नागाने जर आतून तुझ्या डोळ्यात विष फेकलं तर आंधळा होऊन जाशील ना तू. वारुळात काहीही असू दे, आत बघून नको ते उद्योग नको करू. हा हॅलो. हो हो, मी निघालोच आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी येतो. वेट करायला सांगा, मी येतो. देवसेना, ऑडिटर बाबांच्या ऑफिस मध्ये वाट बघतात की नाही? मी जरा जाऊन येतो. हा तू आता इथे खेळू नकोस, त्या बाजूला जाऊन अरे खेळ. अरुण, तुझा देवसेनाकडे मी लक्ष ठेवतो. ठीक आहे मामा. हा चल जाऊ आपण. अहो आजोबा, वारुळात काय आहे ते तुम्ही आता बघा. मी बघू? तुम्हीच. तू चल आधी. आजोबा बघा ना एकदा. नाही, असं नाही करायचं. मी सांगते तुम्हाला. तुला चल बोललो ना. आहे आतमध्ये काहीतरी. नाही म्हटलं ना बघा तुला. आजोबा तू चला चल ना. आधी.
संध्या माझ्याशी भांडते, तरीही मला तिचा राग का येत नाही? मी का तिच्या भल्याचा विचार करत असते? कालचक्र चोरणाऱ्या राजशेखरचं कुटुंब संपवायला आले होते. त्यांच्याच कुटुंबातली ती एक होणार आहे. मग मी तिची काळजी का घेते? काम संपवून निघायचं ठरवलं होतं, पण आता ही मध्येच तळमळते. माझ्या कामाच्या आड येऊन हिला कसला आनंद होते कुणास ठाऊक. इतका राग येतोय ना, असं वाटतं हिला संपवावं आधी. मी संध्या बाबतीत कोणताच निष्कर्ष लावू शकत नाहीये, पण नक्कीच वनदेवी मला दाखवून देणार प्रत्येक गोष्टीचा शेवट असतो. बरं झालं गेली, हीच वेळ चांगली आता. माझ्यापासून माझं कुटुंब दूर करून तू इथे बिनधास्त झोपलायस का? तुला शिक्षा द्यायला आले मी. आज तुझी आणि माझी दुश्मनी संपणार आहे. सोडणार नाही. अगं पकड त्याला, पळ पळ पकड त्याला. अरुण, मूर्ती, धर्मा, सोडू नकोस, पकड त्याला. गंगा, त्याला सोडू नकोस. बाबा, बाबा काय झालं? अरे कोणीतरी मला मारायचा प्रयत्न केला. ये लवकर. काय रे, काय झालं अरुण? मामा, कोणीतरी बाबांना मारायला काय? कोण होता तो? गंगा त्याच्या पाठीमागे गेली. चल बघू, चल चल.
या बाजूला बघू. चल चल लवकर चल, या बाजूला, या बाजूला इकडे ये. या लवकर. इकडे ये. अगं ये म्हणते ना. बस खाली, बस इथे. नेहमी असंच सतावतात. उठ सूट कोणी आत शिरतो. गंगा काय झालं, कुठे आहे तो? मी नाही पकडू शकले त्याला, तो पळून गेला. दुसरा कोणी नाही भाऊजी, तो वेडा माणूसच आला असेल. आज त्याला बघतोच मी. स्वतःला समजतो काय तो. चल ये रे अरुण. चला या रे. मामा तुम्ही त्या बाजूला बघा. तो तुझ्या हातून निसटला आहे म्हणजे तो वेडा नक्कीच नाहीये, तीच असणार. स्त्रीचं रूप घेतलेली, अजून मला शोधत ती कशी आली नाही हाच विचार मी कधीपासून करत होतो. पण आता ती माझ्या खोलीपर्यंत पोहोचली. माझा जीव घेतला असता. माझं नशीब चांगलं म्हणून तू आलीस, नाहीतर काय झालं असतं या विचारानेच मला भीती वाटते. तिथे कोणी आहे का? अरुण सापडला का? कोणी होतं का? बाहेर कुणी नाही. चला चला चला. काय झालं रे धर्मा? भाऊजी नेहमीप्रमाणे तो पळून गेला. पण भाऊजी तुम्हाला काही झालं नाही ना? नाही, मला काही नाही झालं. पण जर का गंगा योग्य वेळी आली नसती ना, तर तुम्हा सगळ्यांना मी जिवंत दिसलो नसतो. गंगानेच मला वाचवलं. त्याची एवढी हिंमत, परत महालात शिरून भाऊजी तुम्हाला मारायचा प्रयत्न केला त्याने. त्याला असंच सोडायचं नाही अरुण. पोलिसांना फोन कर आणि त्याला शोधून काढा. गंगा तो आलेला तो वेडा माणूस होता की दुसरा कोण होता? नाही हो, मी नीट बघण्याच्या आधीच तो हातातून निसटून पळून गेला. अरे अरे, संध्या तर रात रूम मध्येच आहे. तिला तर काही झालं नसेल ना? मी जाऊन बघून येतो. नाही थांब, ती मस्त गाढ झोपलीये. मी आत्ताच बघून आले. तू जाऊन तिला डिस्टर्ब करू नको. गप्प उभा राहा. गंगा बोलते ते बरोबर आहे. संध्याला डिस्टर्ब करू नकोस. ती आपल्या घरची पाहुणी म्हणून इथे थांबली आहे. जे काही घडलंय ते उगाच तिला कळता कामा नये. बाबा तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ. हा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो. मी आता पोलिसांना फोन करून सगळं इन्फॉर्म करतो. चला अरुण, मी पण येतो. चल. संध्या इथे असतानाच हे घडायचं होतं. भैरवी, तुला मी कुटुंबातल्या समस्या सोडवण्यासाठी इथे बोलावलं होतं. पण तू माझाच जीव वाचवलायस. तुझा मी खूप आभारी आहे भैरवी. हे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. नंदिनी मला मारण्यासाठी इथे घरापर्यंत पोहोचली आहे. मला मारायला आलेली नंदिनी आता कुठे गेली असेल? नंदिनी कुठेही असली तरीही तिला संपवावंच लागेल, नाहीतर मग माझं काही खरं नाही. राजशेखरचा खून करायला तू या घरात आलीयस ना? कोणाला संशय येऊ नये म्हणून तू या महालात त्यांच्या जवळ येण्यासाठी मूर्ती सोबत लग्न करायचं चांगलं नाटक केलंस. मूर्तीकडून तुझी फसवणूक होऊ नये म्हणून मी तुझ्या काळजीपोटी बोलले. पण इथे तर तूच सर्वांची फसवणूक करतेस. कशाला ही लग्नाची नाटकं? कशाला हे षडयंत्र? कोण आहेस तू? सांग. नाही सांगणार. तू कितीही प्रयत्न केलास ना तरी माझ्याबद्दल जाणून नाही घेऊ शकत. मला जाणून घ्यायचंय. तुला बोलावंच लागेल. नाही बोलणार. त्याची वेळ चांगली होती म्हणून नशिबाने राजशेखरला तू आज वाचवलं असशील. पण असंच पुढच्या वेळी तू त्याला अजिबात नाही वाचवू शकणार. मी त्या माणसाला मारणार म्हणजे मारणारच.
त्या माणसाचा मृत्यू माझ्या हातूनच होणार. त्याचा मृत्यू माझ्या हातून होणार आहे. माझ्या सुडाच्या यादीत असलेला गुन्हेगार आहे तो. त्या नराधमाला तुला मारायला देणार नाही. राजशेखरचा सूड तू घेणार आहेस? तुझा आणि माझा शत्रू एकच आहे, म्हणूनच मी त्याच्या तावडीतून तुला वाचवलंय. राजशेखरच्या जीवावर उठलेली फक्त मी एकटीच आहे असं मला वाटलं, पण तो तुझ्या सोबत पण वाईट वागलाय हे तुझ्या रागातून मला कळलं. त्याने तुझं काय वाईट केलंय हे मला जाणून घ्यायचंय. सांग संध्या, तो राजशेखर तुमच्या शिवमंगलम गावातल्या महालिंगम मंदिरात आला होता असं बोललीस ना? त्या शिवमंगलम गावात येऊन तो काही चुकीचं मी वागलाय का? शिवमंगलमची नाहीये. शिवगंगा तालुक्यातील शिवमंगलम गाव आहे. मूळ गाव शिवमंगलम असंच तुझ्या आई वडिलांनी सांगितलंय. ते माझे आई वडीलच नाहीयेत. तू काय बोलतेय मला काहीच कळत नाहीये संध्या. माझं नाव संध्या सुद्धा नाहीये. मी इथे आतापर्यंत सगळ्यांना बनवत होते, पण तू तर माझ्यापेक्षा हुशार निघालीस. आपली स्वतःची खरी ओळख लपवून शत्रूच्या घरात राहणं किती त्रासदायक असतं ते अनुभव घेणाऱ्यालाच माहित पडतं. माझ्यासारखाच तू पण त्रास सहन करते. तू कोण आहेस हे मी कोणालाच सांगणार नाही. तुझ्याबद्दल काही न लपवता सांग मला. माझा जन्म झाला पार्वतीपुरम मध्ये. माझ्या बाबांचं नाव आहे मुनियप्पा. ते फक्त नात्याने माझे आई वडील होते. मला जीव लावून वाढवून मोठं केलं ते माझ्या काकीने पार्वती आईने.